नमस्कार. लाईफ केअर हॉस्पिटलतर्फे मी सायली माधव आपणा सर्वांचे आजच्या उद्घाटन सोहळ्यासाठी स्वागत करते. लाईफ केअर हॉस्पिटलच्या प्रगतीशील रुग्णसेवेच्या दशकपूर्ती सोहळा आपण गेल्याच वर्षी 2023 साली आपण साजरा केला आहे. प्रेरणादायी विचारातून लाईफ केअर हॉस्पिटलचे हे विश्व जे आपण 2013 साली उभे केले होते आणि वेळोवेळी नवीन रुग्ण सुविधा देण्याचा आमचा मानस होता आणि नक्कीच आम्ही तो चालू ठेवला आहे. आज सांगण्यात अतिशय आनंद होतो आहे की 2024 या नववर्षात लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांनी नवीन जॉईंट रिप्लेसमेंट विभाग सुरुवात आम्ही करत आहोत. डॉक्टर इसाक खतीब आणि सौ मुसा खतीब व गोवळ कोर्टचे सुपुत्र डॉक्टर हुजेफा खतीब ट्रॉमा आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आज रुग्णसेवाचा शुभारंभ करत आहेत. डॉक्टर हुजेफा यांची वेगळी ओळख मी करून द्यायला नको आहे. आपण सगळेजण त्यांना अगदी लहानपणापासून ओळखतोय, पण त्यांच्या शैक्षणिक आणि अनुभवाची वाटचाल आपण बघूयात. डॉक्टर हुजेफा खतीब यांचे MBBS शिक्षण कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड येथून झाले. पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी SMBT मेडिकल कॉलेज नाशिक येथून केले. ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून ते रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येथे कार्यरत होते आणि त्यानंतर त्यांनी फेलोशिप जॉईंट रिप्लेसमेंट शाल्बी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जयपूर इथून संपन्न केले. आता खरंच बघितलं तर दुसरी पिढी रुग्णसेवेमध्ये रुजू होत आहे आणि नक्कीच आज डॉक्टर इसाक खतीब सरांना खूपच अभिमान वाटत असणार आहे. आजच्या आपल्या उद्घाटन समारंभासाठी डॉक्टर सचिन फिरके सर आपल्याला मुख्य अतिथी म्हणून लाभले आहेत. त्यांचे मी स्वागत करते आणि वेळात वेळ काढून सर आपण उपस्थित राहायला याचे आभार मानते. सरांची थोडक्यात ओळख करून देते. सरांचे MBBS 1995 आणि MS ऑर्थो 1998 साली ब्रँड मेडिकल कॉलेज मुंबई येथून झाले. जॉन्सन अँड जॉन्सन फेलोशिप इन जॉईंट रिप्लेसमेंट डॉक्टर गुरुवार रेड्डी हैदराबाद. Fellowship in Advanced Joint Replacement England, Fellowship in Arthroscopy and Sports Medicine and Fellowship in Revision Joint Replacement Germany इथून संपन्न झाले आहे. DY पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथे प्रोफेसर व पोस्ट ग्रॅज्युएट गाईड म्हणून सर कार्यरत आहेत. आतापर्यंत 50हून अधिक ऑर्थोपेडिक सर्जनना त्यांनी ट्रेनिंग दिली आहे. ट्रॉमा, स्पाइन सर्जन आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट असं सरांचं स्पर्श जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर नुकतेच कोल्हापूर येथे उघडण्यात आले आहे आणि अनेक 25 वर्षे सर कोल्हापूरमध्ये कार्यरत आहे. सरांनी अनेक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया लाईफ केअर हॉस्पिटल येथेही केली आहे आणि नेहमीच त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला लाभले आहे. आमच्या लाईफ केअर हॉस्पिटल परिवारातील सर्वात ज्येष्ठ मेंबर श्री सावळाराम माधव यांना मी आमंत्रित करते की त्यांनी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन डॉक्टर सचिन फिरके सरांचा सत्कार करावा. धन्यवाद. श्री दळवी बाबा यांना की त्यांनी डॉक्टर हुजेफा खतीब यांचा आमच्या समस्त लाईफ केअर हॉस्पिटल डॉक्टर्स व स्टाफ यांच्यातर्फे पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा. विनंती करते की त्यांनी आपले लाईफ केअर हॉस्पिटलच्या उभारणीच्या वेळेपासून तसा मी लाईफ केअर परिवाराचा सदस्य असं म्हटलं तरी चालेल. कारण डॉक्टर विष्णू माधव त्या ह्याच्यामध्ये लाईफ केअर परिवारामध्ये समावेश आहे. इथे बऱ्याच सांधेरोपण शस्त्रक्रिया ज्या गुडघ्याच्या असू देत किंवा खोबऱ्याच्या असू, तसंच गुंतागुंतीच्या काही फ्रॅक्चरच्या शस्त्रक्रिया सुद्धा केलेल्या आहेत. तर आता आपल्याला आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपली पुढची पिढी नवीन तयार होती आहे. त्याच्याप्रमाणे तर पूर्ण वेळ जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन उपलब्ध होणार आहे. ही आपण जे बॅटल म्हणतो, बॅटल रेस असते, एक जण बॅटल घेऊन पळत जाऊन अर्धा अंतर कापतो आणि मग त्याच्यानंतर त्याला बॅटल दुसऱ्या त्याला द्यायचं असतं.
तसं आता हे मॅटर आपण डॉक्टर खत्तिब यांच्या हातात देत आहोत. त्याच्यामध्ये मार्गदर्शन हे आमचं असणारच आहे, कायम असणार आहे. आणि इथे आपल्यातलाच किंवा चिपळूणलाच ट्रेन झालेला चिपळूणच्या ह्याच्यात वाढलेला फुल टाईम जेव्हा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन जर उपलब्ध होत असेल तर याचा डेफिनेटली फायदा चिपळूणच्या जनतेला सगळ्यांना होणार आहे. आम्ही जेव्हा 10-12 वर्षापूर्वी जॉईंट रिप्लेसमेंट इथे सुरू केलं तेव्हा अगदी लाईक फ्रॉम स्क्रॅच, म्हणजे आम्हाला पेशंटना कन्व्हिन्स करायला खूप कष्ट पडायचे. किंवा एकतर पेशंट कन्व्हिन्स झाला तर तो मुंबईला जाऊन सांगण्यावर करून घ्यायचा. इथे अजून करावे का नाही या ह्याच्यामध्ये पेशंटना कॉन्फिडन्स नव्हता किंवा कन्व्हिन्स व्हायचे सुद्धा. कारण जॉईंट रिप्लेसमेंट हे क्षेत्रही त्यावेळेला तसं नवीन होतं. त्या ह्याच्यापासून हळूहळू सांधेरोपण आम्ही इतर रेग्युलरली करायला लागलो. त्याचे रिझल्ट बघितल्यानंतर त्याच पेशंटच्या नातेवाईकांकडून अजून पुढचे पेशंट असं करत करत आता चिपळूणमध्ये 10 वर्षाच्या आपण याचा विचार केला तर आता बऱ्यापैकी सांधेरोपण म्हणजे काय, कशासाठी केलं जातं, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, या बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच लोकांना म्हणजे तळागाळातल्या लोकांना सुद्धा माहिती आहे. त्यामुळं सांधेरोपण शस्त्रक्रिया ही तशी बऱ्यापैकी कॉमन झाली आहे. जसं ऍक्च्युली मोतीबिंदू आपण म्हणतो की मोतीबिंदू हा साधारण 60 नंतर केव्हा, आणि ते करायचं म्हटलं की केव्हा करायचंय हाच पुढचा प्रश्न असतो. तसंच सांधेरोपण ही आपण म्हणायला गेलं तर हाडाची झीज किंवा गुडघ्याच्या सांध्याची झीज आपल्या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती आहे की आपल्या प्रत्येक घरात ऍटलिस्ट 2 तरी सांधे खराब असणारे व्यक्ती आहेत प्रत्येकाच्या घरात, की ज्यांना 60-70 नंतर सांध्याचा त्रास आहे. त्यामुळं ते म्हणजे त्या सांधे ह्याच्यासाठी, कारण दुसरा त्याला जेव्हा स्टेज 3 स्टेज 4 म्हणजे शेवटच्या ह्याच्यामध्ये तो सांधा खराब झालेला असतो त्याला सांधेरोपणाशिवाय पर्याय नाही. आणि त्याचाच हे आता हळूहळू एक्सेप्टन्स वाढत गेल्यामुळं गेल्या काही ह्याच्यात सांधेरोपण त्याच्याबद्दल बऱ्याचशा ज्या लोकांच्या चुकीच्या समजुती होत्या त्या अशा बऱ्याच क्लिअर झालेल्या आहेत. त्यांचा पेशंटला जो रिझल्ट मिळतो त्याच्यामुळे पेशंट पुन्हा जो चांगल्या पद्धतीनं चालणं फिरणं त्यांचं सुरू होतं ते बघितल्यानंतर बरेचसे वेगवेगळ्या तळमळत असणारे पेशंट स्वतःहून सांधेरोपणाला तयार होत आहेत. तर या सगळ्या वातावरणात आज आपण हे बॅटल डॉक्टर खत्तिब यांच्या हाती देत आहोत आणि त्याचा लाईफ आणि तसंच चिपळूणच्या लोकांना खूप फायदा होईल. पुन्हा एकदा माझ्या मनापासून मी लाईफ केअर परिवाराला शुभेच्छा देतो. नमस्कार. गेल्या 10 वर्षापासून आपलं हे लाईफ केअर फॅमिली हळूहळू डेव्हलप होते तर ह्याला ॲड होत जातात. आणि जे उद्दिष्ट घेऊन आमच्या सगळ्या सरांनी डायरेक्टर्सने हे हॉस्पिटल सुरू केले की सगळ्या फॅसिलिटीज सगळ्या स्पेशालिटीज इथे चिपळूणमध्येच आपल्या सगळ्या नागरिकांसाठी उपलब्ध झाल्या पाहिजे. त्यासाठी त्यांना मोठ्या शहरात कुठे धावायची गरज न लागावी असं उद्दिष्ट घेऊन जे हॉस्पिटल सगळ्यांनी सुरू केलं ते दरवर्षी थोड्या टप्प्याटप्प्याने ते उद्दिष्ट पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे. आणि आम्हाला सगळ्यांना सुद्धा त्याचा खूप अभिमान आहे की ह्या लाईफ केअर फॅमिलीचे आम्ही मेंबर आहोत. आज फिरके सरांनी इथे येऊन सरांना शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले, त्यासाठी फिरके सरांना खूप मनापासून धन्यवाद दिले. आणि त्यांचं मोलाचं मार्गदर्शन त्यांनी आत्ताच सांगितलं की नेहमीच तुमच्याबरोबर असणार आहे, ते तसंच आमच्याबरोबर आहोत. इथे जमलेल्या सगळ्या मान्यवरांचे मी खूप मनापासून आभार मानते. आजच्या कार्यक्रमाला येऊन सरांच्या एका नवीन शुभारंभासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही सगळेजण इथे उपलब्ध राहायला उपस्थित राहायला त्याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून आभार. याच्यानंतर मी एक फॉर्मल ओपनिंग करण्यासाठी फिरके सरांना आणि सगळ्या मान्यवरांना विनंती करते की आपण डॉक्टर खत्तिब सरांच्या ओपीडीपाशी जाऊया. एक
त्यांना मॅडम पुढे येस येस बसायचा मान आता त्याचा काही अर्थ नसतो. दॅट इज फॉर टीचर. या 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 सर वन इयर. ओके थोड्या आत आहे. कोण आहे सर एक मिनिट.